सो आज हमारा सेकंड सेशन चालू करते हैं। जो दूसरा चैप्टर है आपला 10th स्टेट बोर्डचा पार्ट सायन्स पार्ट 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 चॅप्टरचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1। सो जसं आपण पहिला चॅप्टर बघितला हेरिडिटी आणि इव्होल्युशन, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की जसं हेरिडिटी एक वेगळा कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सांगितलं होतं ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये, आणि इव्होल्युशनमध्ये फ्रॉम द मंकीजपासून ह्युमन्स कसे इव्हॉल्व्ह झाले होते त्याच्याविषयी डिस्कशन दिलं होतं। आता हा जो चॅप्टर आहे सेम तसाच आहे जसं की लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 हा चॅप्टरचं नाव आहे, परंतु ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळे कन्सेप्ट एक्सप्लेन केले। पहिला तर कन्सेप्ट आहे रेस्पिरेशन आणि दुसरा कन्सेप्ट आहे सेल डिव्हिजन। म्हणजे जे रेस्पिरेशन कन्सेप्ट आहे हा पूर्णपणे वेगळा आहे बॉडीमध्ये, आणि सेल डिव्हिजन हा पूर्ण सेल्युलर लेवलचा, आणि सेल डिव्हिजनमध्ये पण पूर्ण सेल डिव्हिजन नाही, फक्त कॅरिओकायनेसिस एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे त्याचं न्यूक्लियस कसं डिवाइड होतं ते एक्सप्लेन केलेलं आहे, मायटोसिस आणि मियोसिस। ठीक आहे, सो आपल्याला पूर्ण होल चॅप्टरमध्ये दोनच गोष्टी शिकायच्या आहेत, पहिले रेस्पिरेशन, ठीक आहे, आणि दुसरे सेल डिव्हिजन। सो रेस्पिरेशनबद्दल तुम्हाला थोडंसं माहिती असेल, सेल डिव्हिजनबद्दल माहिती असेल, ते आपण बघूया। सो पार्ट 1 मध्ये आपण रेस्पिरेशन थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सो रेस्पिरेशनमध्ये आपल्याला जर ग्रॉस लेवलला बघायचं असेल तर दोन गोष्टी पाहायच्या, एक आहे ग्रॉस रेस्पिरेशन ज्याला आपण रेस्पिरेटरी सिस्टम म्हणतो, आणि एक सेल्युलर रेस्पिरेशन। डेफिनेटली आपण ही रेस्पिरेटरी जी सिस्टीम आहे ती ह्युमन बिईंगबद्दल डिस्कस करणार आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही, ठीक आहे ना। सो जो पहिला पॉईंट आहे ग्रॉस रेस्पिरेशन, त्याला आपण स्टार्ट करूया, ठीक आहे। सो लेट्स स्टार्ट। आता तुम्ही नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहत असाल की एक ग्रॉस रेस्पिरेशनमध्ये तुम्हाला ही रेस्पिरेटरी सिस्टम दिसते। सो बेसिकली ही ह्युमन बॉडी आहे, ठीक आहे ना। सो ह्युमन बॉडीमध्ये इथं नोज आहे, ठीक आहे, इथं फॅरिंग्स आहे, इथं लॅरिंग्स आहे, त्याला विंड पाईप म्हणते किंवा ब्रॉन्च आहे, ठीक आहे, इथं ब्रॉन्च्युअल्स आहेत, ठीक आहे, आणि ह्या लंग्समध्ये जर ब्रॉन्च्युअलला आणखी समजा झूम आउट केलं तर त्याने इथं दाखवलं की इथं काही राऊंडेड शेप्स आहेत ज्याला आपण ॲल्व्हिओलाई म्हणतो। एक्झॅक्टली बेसिकली ही ग्रेप्स लाईक स्ट्रक्चर आहे, आपले द्राक्षे किंवा अंगूर जसे असतात ना, सो आपल्या तसं लंग्समध्ये ॲल्व्हिओलाई ह्या ब्रॉन्च्युअल्सला कनेक्टेड असतात, एक्झॅक्टली, ठीक आहे। सो ग्रॉस रेस्पिरेटरी सिस्टममध्ये आपल्याला एक सिम्पल स्ट्रक्चर दिसतं। इथं तुम्ही पाहू शकता की नोज थ्रू इथं नॉस्ट्रिल्स आहेत, नोज थ्रू आपण काय करतो ऑक्सिजन कंटेनिंग एअर घेतो, मग ते ऑक्सिजन कंटेनिंग एअर नोज थ्रू हे फॅरिंग्स लॅरिंग्स, त्याच्यानंतर हे विंड पाईपमध्ये जाते, त्याच्यानंतर ब्रॉन्च्युअल्समध्ये जाते, ब्रॉन्च्युअल्समधून ती जाते आपल्या ॲल्व्हिओलायमध्ये, ठीक आहे ना। तर बेसिकली हे लंग्सच्या आतमध्ये आहे सर्व, ठीक आहे। सो तुम्ही पाहू शकता हे लंग्स आहे, लंग्सला इथं इकडल्या साईडला दाखवलं, इथं हार्ट आहे छोटंसं, ठीक आहे, हे लंग्स आहेत दोन, आणि ह्या लंग्सवर एक रिब्स आहेत, ठीक आहे, त्याला लंग्सला प्रोटेक्ट करण्यासाठी। सो बेसिकली ग्रॉस रेस्पिरेशनमध्ये आपण काय करतो ऑक्सिजन कंटेनिंग एअर आतमध्ये घेतो बॉडीच्या आतमध्ये, त्याला आपण इनहेलेशन म्हणतो, ठीक आहे ना, आणि कार्बन डायऑक्साईड कंटेनिंग जी एअर आहे ती काय करतो आपण एक्सहेल करतो, ठीक आहे ना, एक्झॅक्टली, ठीक आहे। सो दिस इज अ ग्रॉस रेस्पिरेशन, सो सिम्पल, तुम्हाला फक्त नावं माहिती पाहिजे, ठीक आहे, ह्याच्याबद्दल काही तेवढं क्रिटिकल गोष्ट नाही आहे। आता रिअल जो कन्सेप्ट आहे, ठीक आहे, तो आहे की ज्यावेळेस ऑक्सिजन कंटेनिंग एअर आतमध्ये येते, ठीक आहे, तर ही जी ऑक्सिजन कंटेनिंग एअर असते ज्यावेळेस ही ॲल्व्हिओलायमध्ये येते, त्यावेळेस ॲल्व्हिओलायमधून ती ऑक्सिजन्स काय होतात ब्लडमध्ये मिक्स केले जातात, ठीक आहे, आणि ब्लडनं जे कार्बन डायऑक्साईड कॅरी केलेले लंग्समध्ये ते कार्बन डायऑक्साईड काय केलं जातं ॲल्व्हिओलायमध्ये वापस टाकले जातात, मग ॲल्व्हिओलायमधून हे ब्रॉन्च्युअल्समध्ये जातात, ब्रॉन्च्युअल्समधून ह्या विंड पाईपमधून परत आपण काय करतो त्याला बॉडीच्या बाहेर कार्बन डायऑक्साईड टाकून देतो, ठीक आहे। हे सिम्पल ग्रॉस रेस्पिरेशन आहे। आता आपण बघूया जो सेकंड पार्ट शिकायचा आहे ते आहे सेल्युलर रेस्पिरेशन, एक्झॅक्टली। आता सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय की एक्झॅक्टली लंग्समध्ये म्हणजे ऑक्सिजन आल्यानंतर ते ऑक्सिजन ब्लडमध्ये येतं आणि ब्लडमधून ते जातं सेलमध्ये, ठीक आहे ना, आणि सेलमध्ये त्या ऑक्सिजनचं युटिलायझेशन होतं आणि सेलमध्येच कार्बन डायऑक्साईड तयार होतो, ठीक आहे। तर
त्याच्याविषयी डिस्कशन करणं म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे ऑक्सिजनचं एक्झॅक्टली सेलमध्ये काय काम आहे, ते सेलमध्ये गेल्यानंतर काय काम करतं. सो बेसिकली सेल्युलर रेस्पिरेशन दोन टाईपचं असतं. एक आहे ॲरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन, ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिजनचा उपयोग करतो है ना, ऑक्सिजनचा यूज करतो ॲरोबिक सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये. आणि दुसरं आहे ॲनारोबिक सेल्युलर रेस्पिरेशन. हालाकी हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचे, पण तुम्हाला हे कळायला पाहिजे की सेल्युलर रेस्पिरेशन हे दोन टाईपचे असतात. एक असते एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन, दुसरं असते ॲनारोबिक सेल्युलर रेस्पिरेशन. ठीक आहे. सो लेट्स फॉरवर्ड. सो दिस इज अ डायग्राम अगेन. ठीक आहे. सो ग्रॉस रेस्पिरेशन किंवा एक्सटर्नल रेस्पिरेशन थ्रू नॉस्ट्रिल्स थ्रू एअर आलेले, त्यानंतर ही ऑक्सिजन कंटेनिंग एअर ह्या ब्रॉन्शियल्समध्ये आले, तिथून ह्या ॲल्व्हिओलायमध्ये आलेले, आणि ॲल्व्हिओलायमधून ऑक्सिजन काय झालेले, ड्रेन आउट झाले. कुठे? तुमच्या ब्लडमध्ये. ठीक आहे. इज दॅट क्लिअर? म्हणजे इथून ऑक्सिजन ब्लडमध्ये उतरलेलं आहे. ठीक आहे. आता ॲरोबिक रेस्पिरेशन ज्यावेळेस आपण डिस्कस करतो त्यावेळेस लक्षात द्या, ज्यावेळेस ब्लडमध्ये ऑक्सिजन येतं तर ते ऑक्सिजनेटेड ब्लड कुठं जातं? हार्टमध्ये जातं. इथं हार्ट आहे, म्हणजे इथं समजा तुम्ही ऑक्सिजन कंटेनिंग एअर घेतली, ही विंडपाईपमध्ये, तिथून ब्रॉन्शियल्समध्ये, ब्रॉन्शियल्समधून ॲल्व्हिओलायमध्ये, ॲल्व्हिओलायमधून ब्लडमध्ये. ठीक आहे. म्हणजे इथं जे ब्लड आलेले, ठीक आहे ना, एक्झॅक्टली लंग्समध्ये जे ब्लड आलेलं आहे तिथं, आणि लंग्समधून जे ब्लड आलेलं आहे ते डिऑक्सिजेटेड असतं. ते डिऑक्सिजेटेड म्हणजे कार्बन डायऑक्साईड कंटेनिंग ब्लड काय करतं, कार्बन डायऑक्साईड ॲल्व्हिओलायमध्ये टाकतं आणि ऑक्सिजन ड्रेन आउट करतं. मग आता जे ऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड आहे ते इथे हार्ट आहे, त्या हार्टकडं येतं परत लंग्सकडून. ठीक आहे. सो लंग्सचं काम काय असतं? म्हणजे डिऑक्सिजेटेड ब्लडला ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये कन्वर्ट करणं. एक्झॅक्टली. आता इथं ब्लड आलेलं आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आलेले, मग तिथून काय होतं, हार्टमधून ते ऑक्सिजनेटेड ब्लड जातं आर्टरीमध्ये, आर्टरीमधून ते ऑक्सिजनेटेड ब्लड जातं कॅपिलरीमध्ये, आणि कॅपिलरीमधून ते ब्लड जातं टिश्यूमध्ये. एक्झॅक्टली. आणि टिश्यूमध्ये ते ऑक्सिजनेटेड ब्लड किंवा तो ऑक्सिजन ब्लडमधला तो जातो सेलमध्ये. एक्झॅक्टली. आता ज्यावेळेस हे ऑक्सिजनेटेड ब्लड किंवा हा जो ऑक्सिजन आहे, तुम्हाला माहिती आहे की ब्लडमध्ये हिमोग्लोबिन नावाचे वेगवेगळे असतात, RBCs असतात. ठीक आहे. हिमोग्लोबिनमध्ये काय असतं, कॅपेबिलिटी असते की एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल जवळपास 8 ॲटम्स ऑक्सिजनचे तो कॅरी करतो सोबत, किंवा 4 मॉलिक्यूल ऑक्सिजनचे. ठीक आहे. तो कॅरी करत असतो. आता हे सर्वच्या सर्व ऑक्सिजन तुमच्या सेलपर्यंत पोहोचलेले आहे. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बेसिक सेलचं स्ट्रक्चर शिकला असाल की सेलमध्ये खूप सारे सेल ऑर्गनेल असतात. म्हणजे युकॅरियोटिक जर सेल आपण डिस्कस करायचं म्हटलं तर सेलमध्ये काय असतं, न्यूक्लियस असतो, मायटोकॉन्ड्रिया असतात, क्लोरोप्लास्ट असतात, सेल वॉल असते, व्हॅक्युल्स असते, सायटोप्लाझम असते, आणखी बरंच काय काय असतं. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय बघायचं आहे, मायटोकॉन्ड्रियाबद्दल डिस्कस करायचं. ठीक आहे ना, कारण की आपण सेल्युलर रेस्पिरेशन बघतोय आणि ते सुद्धा एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन. सो बेसिकली ऑक्सिजनचा रोल काय असतो आपल्या बॉडीमध्ये हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सो बेसिक ऑक्सिजनचा रोल काय असतो की आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस आपल्याला एनर्जीची आवश्यकता आहे त्यावेळेस सेलमध्ये जाऊन ग्लुकोजला तोडणं. ठीक आहे. हा ऑक्सिजनचा रोल असतो. सो ग्लुकोजच्या ब्रेकडाऊनमध्ये ऑक्सिजनचं खूप मोठं योगदान आहे. ठीक आहे. आणि ग्लुकोजचं ब्रेकडाऊन ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्या बॉडीला एनर्जी मिळते इन द फॉर्म ऑफ ATP है ना, इन द फॉर्म ऑफ ATP, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. आणि हेच मेन कन्सेप्ट आहे ह्या चॅप्टरमधला, की आपल्याला बघायचं आहे की जे सेल्युलर रेस्पिरेशन किंवा जे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन आहे विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन ते कसं कॅरीड आउट होतं. ठीक आहे. सेलमध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन येतो त्यावेळेस तो ऑक्सिजन आपल्या ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये येतो, मायटोकॉन्ड्रियामध्ये त्या ऑक्सिजनच्या मदतीनं जे ग्लुकोज आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि एनर्जी तयार केली जाते. सो दिस इज अ सिम्पल स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. सो तुम्हाला इथं दिसत असेल की हे आउटर लेअर आहे मायटोकॉन्ड्रियाचा, हा इनर लेअर आहे मायटोकॉन्ड्रियाचा, हा कन्व्होल्युटेड रिजन आहे मायटोकॉन्ड्रियाचा. ठीक आहे ना, म्हणजे थोडा फोल्डेड आहे, म्हणजे तुम्हाला इथं काही फोल्ड्स दिसत असतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर दिस इज अ मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया, आणि ह्या मॅट्रिक्समध्ये डिफरंट ॲक्टिव्हिटीज होतात. ग्लुकोजला इथं तोडलं जातं, इथं क्रेब्स सायकल कॅरीड आउट होते, आणि ह्याच्यामध्येच कार्बन डायऑक्साईड तयार होतो, आणि हा कार्बन डायऑक्साईड ब्लडमध्ये मिक्स होऊन ते ब्लड परत लंग्समध्ये येतं, आणि लंग्समधून तो कार्बन डायऑक्साईड काय केलं आपल्या नोज थ्रू बॉडीच्या बाहेर टाकल्या जाते. ठीक आहे. इज दॅट क्लिअर? इथपर्यंत समजते सर्वांना? ओके. सो लेट्स सी व्हॉट इज प्रेझेंट इन नेक्स्ट स्लाइड.
सो तुम्हाला हे तर समजलं की बाबा ऑक्सिजनचा जो यूज आहे तो कशासाठी ग्लुकोजच्या ब्रेकडाऊनमध्ये होतो. जर ग्लुकोजच्या ब्रेकडाऊनमध्ये, कारण की ग्लुकोज कशामुळे आपण ब्रेक करतो आपल्या बॉडीतलं सेलमध्ये, की एनर्जी मिळवण्यासाठी. आणि ज्या वेळेस ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, तर त्याला आपण म्हणतो ॲरोबिक प्रोसेस. ठीक आहे. आता ही जी ॲरोबिक प्रोसेस आहे, ठीक आहे, सेल्युलर ॲरोबिक रेस्पिरेशन आहे, त्याच्यात 3 स्टेप्स आहेत. ठीक आहे. हे दिस इज अ कोर इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला जे लक्षात ठेवायचं आहे किंवा जे समजून घ्यायचं आहे तुम्हाला या चॅप्टरमध्ये, तर ही स्लाईड समजून घ्यायची. ठीक आहे ना. ही मेन स्लाईड आहे, ही तुम्ही नोट डाऊन करा किंवा हिला तुम्ही व्यवस्थित पहा. ठीक आहे. सो बेसिकली जे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं एनर्जी मिळवण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये, ते होतं 3 स्टेपमध्ये. पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस. पहिल्या स्टेपचं नाव आहे ग्लायकोलिसिस. हे तुम्हाला लक्षात ठेवा. ग्लायको मीन्स ग्लुकोज, लायसिस म्हणजे तोडणं. सो ग्लायकोलिसिसमध्ये सरळ सरळ काय होतं, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. ठीक आहे. ग्लुकोजचे 2 तुकडे पाडले जातात. ग्लुकोजपासून 2 पायरुविक ॲसिड तयार केले जातात. पायरुविक ॲसिड एक कंपाऊंड आहे, जसं ग्लुकोज एक केमिकल कंपाऊंड आहे, तसं पायरुविक ॲसिड सुद्धा एक कंपाऊंड आहे. ग्लुकोजमध्ये 6 कार्बन असतात, पायरुविक ॲसिडमध्ये 3 कार्बन असतात. सो ग्लुकोजला तोडल्यामुळे 3 कार्बन असणारे 2 पायरुविक ॲसिड तयार होतात. ठीक आहे. सो ही पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस. ठीक आहे. ग्लुकोजला तोडण्याची पहिली स्टेप. दुसरी स्टेप आहे क्रेब्स सायकल. आता रियालिटीमध्ये ह्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन, म्हणजे ग्लायकोलिसिस झालं, क्रेब्स सायकल झालं किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालं, हे तुम्हाला 11th-12th आहे. म्हणजे जर तुम्ही 12thची स्टेट बोर्डचं बुक बघितलं बायोलॉजीचं किंवा 11th NCERT बघितलं, तुम्हाला स्पेशल चॅप्टर असेल ह्याच्यावर, है ना, रेस्पिरेशन म्हणून स्पेशल चॅप्टर. त्याच्यामध्ये हे डिटेल डिस्क्रिप्शन आहे. म्हणजे ग्लायकोलिसिसच्या जवळपास 10 स्टेप्स आहेत, क्रेब्स सायकलच्या पण जवळपास 10 स्टेप्स आहेत. त्याच्याविषयी डिटेल, पण तुम्हाला 10वीला सध्या एवढं डिटेलमध्ये नाही आहे. ठीक आहे. आणि तिसरी स्टेप आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफरची. ठीक आहे. आता 10thच्या बेसिसवर जर बघितलं तर तुम्हाला ह्या खूप सिंपल गोष्टी. ठीक आहे. जसं की ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं, ग्लायकोलिसिस ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. कशामध्ये होतं, 2 पायरुविक ॲसिडमध्ये होतं. इज दॅट क्लिअर. 2 पायरुविक ॲसिडमध्ये ह्याचं रूपांतर होताना तुम्हाला काय मिळतात, 2 ATP मिळतात, 2 NADH2 मिळतात आणि 2 वॉटर मॉलिक्यूल मिळतात. इज दॅट क्लिअर. ठीक आहे. आता हे पायरुविक ॲसिडचं परत कन्व्हर्जन होतं ॲसिटिल कोएमध्ये, त्याला ॲसिटायलेशन प्रोसेस म्हणतात. आता ॲक्च्युली हे फोटोसिंथेसिसवर माझे 12चे व्हिडिओ बनलेले आहेत, 11-12चे. ते सध्या अनलिस्टेड फॉर्ममध्ये, जर ते कधी पब्लिक झाले 11thच्या बॅचसाठी, त्यावेळेस तुम्ही त्या रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये हे डिटेल प्रोसेस, ग्लायकोलिसिसवर एक डिटेल व्हिडिओ आहे, क्रेब्स सायकलवर एक डिटेल व्हिडिओ आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनवर एक डिटेल व्हिडिओ आहे. तुम्ही त्यावेळेस तिथं डिटेलमध्ये पाहू शकता. पण सध्या आवश्यकता नाही आहे. तुम्हाला फक्त एवढं समजून घ्यायचं आहे की ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं, ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ॲसिडमध्ये होतं. ठीक आहे. 10thसाठी ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ॲसिडमध्ये होतं. त्याच्यामध्ये काय तयार होतं, 2 ATP तयार होतात, 2 NADH2 तयार होतात, 2 वॉटर मॉलिक्यूल तयार होतात. ठीक आहे. आणि त्यानंतर काय होतं, ठीक आहे, की हे ग्लायकोलिसिस जे होत असतं ना, ते सेलच्या सायटोप्लाझममध्ये होतं. ठीक आहे. ते मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये होत नाही, मायटोकॉन्ड्रियामध्ये होत नाही. ग्लायकोलिसिस हमेशा सेलच्या सायटोप्लाझममध्ये होतं. मग सायटोप्लाझममध्ये जे तयार झालेलं पायरुविक ॲसिड आहे, त्याला ज्यावेळेस मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करायचं असतं, त्यावेळेस नेक्स्ट स्टेप होते की 2 पायरुविक ॲसिडचं रूपांतर कशामध्ये होतं, ॲसिटिल कोएमध्ये होतं. आता ॲसिटिल कोए हा सुद्धा एक कार्बन कंपाऊंड आहे. ठीक आहे. आणि त्याचं कन्व्हर्जन होताना 2 NADH2 आणि 2 CO2 तयार होतं. इज दॅट क्लिअर. ठीक आहे. आता जी नेक्स्ट स्टेप आहे त्याचं नाव आहे क्रेब्स सायकल. त्याला ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल सुद्धा म्हणतात, कारण त्याला TCA सायकल सुद्धा म्हणतात आणि त्याला आणखी डार्क रिॲक्शन सुद्धा म्हणतात. ठीक आहे. इज दॅट क्लिअर. सो डिफरंट डार्क रिॲक्शन नाही, डार्क रिॲक्शन ॲक्च्युली फोटोसिंथेसिसमध्ये. ठीक आहे. सो बेसिकली हे डिफरंट नेम्स आहेत. ठीक आहे, क्रेब्स सायकलचे. ठीक आहे. सो ह्या नावाने ओळखलं जातं त्याला. तुम्ही सध्या त्याला क्रेब्स सायकल म्हणा किंवा TCA सायकल म्हणा. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये काय होतं, आता पायरुविक ॲसिड ज्यावेळेस एंटर करतं मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये, त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएमध्ये म्हणजे ॲसिटायलेशन प्रोसेस होते. त्याच्यामध्ये 2 NADH2 आणि 2 CO2 तयार होतात. ठीक आहे. सो आता ज्यावेळेस ॲसिटाईल कोए एंटर झालेले तुमच्या मॅट्रिक्समध्ये मायटोकॉन्ड्रियाच्या, त्यावेळेस एक मोठी सायकल म्हणजे क्रेब्स सायकल, खूप मोठी सायकल कॅरीड होते, म्हणजे खूप सारे रिॲक्शन्स कॅरीड होतात.
ॲसिटिल कोएचं सिट्रिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होतं, सिट्रिकचं आयसोसिट्रिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होतं. पुन्हा ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिडमध्ये अल्फा कीटोगुल्टारिक, सक्सिलिल कोए, सक्सिनिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, फ्युमॅरिक ॲसिड, ठीक आहे ना. असे खूप साऱ्या ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन करत करत सगळ्यात ही एक सायक्लिक प्रोसेस आहे. वापस ॲसिटिल कोए तयार होते है ना. म्हणजे ॲसिटिल कोए आणि ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड म्हणून परत सिट्रिक ॲसिड तयार होते. सो हे एक मोठी सायकल आहे, ठीक आहे. तर ॲसिटिल कोएचं तुम्ही असं समजा की ॲसिटिल कोए सायक्लिक प्रोसेसमध्ये जातो आणि त्याच्यापासून 2 NaDH2O आणि 2 CO2 बाहेर पडतात, ठीक आहे. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. सो तुम्हाला इथं जे ब्ल्यूइश कलरमध्ये दिसतंय ते आउटपुट आहे त्या प्रोसेसचं, ठीक आहे ना. इज दॅट क्लिअर? आणि मग तिसरी जी आहे ती आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, त्याला ETC रिॲक्शन्स असं म्हणतात. आता नुसतं ग्लुकोजला तोडलं तर तुम्हाला ते ग्रीनमध्ये काय आउटपुट भेटत होतं? 2 ATP भेटले होते. ग्लायकोलिसिसमध्ये तर तुम्हाला 2 ATP भेटले. पुन्हा तुम्हाला ते 2 NaDH2 भेटले, 2 वॉटर भेटलं. वॉटरचं काय एनर्जी सोर्स म्हणून आपण वापरत नाही. पायरुक ॲसिडमध्ये बी तुम्हाला 2 NaDH2 भेटले आणि 2 CO2 पण काय आपण एनर्जी सोर्स म्हणून वापरत नाही. म्हणजे इथं बेसिकली काय वापरतो एनर्जी सोर्स म्हणजे NaDH2 है ना. पण आपल्या बॉडीमध्ये जे करन्सी ऑफ एनर्जी आहे ना, त्याला एनर्जी करन्सी म्हणून समजलं जाते. ते काय असतं? ATP असतं है ना. सो तुमच्या बॉडीमध्ये NaDH2 तयार होतात तर काही FADH2 तयार होतात, ठीक आहे. इज दॅट क्लिअर? ॲक्च्युली इथं 2च NaDH2 लिहिलेले आहेत, पण बेसिकली इथं जवळपास 6 NaDH2 तयार होतात, 6 आणि 2 FADH2 तयार होतात इथं, ठीक आहे. ह्या प्रोसेसमध्ये क्रेब सायकलमध्ये 6 NaDH2 अँड 2 FADH2, ठीक आहे. इथं FADH2 असायला पाहिजे. आता ओके, ठीक आहे. सो 2 FADH2, 6 NaDH2 आणि 2 CO2 क्रेब सायकलमध्ये, ठीक आहे ना. इज दॅट क्लिअर? सो ही पूर्ण सायक्लिक प्रोसेसमध्ये हे फॉर्मेशन तयार झालेले आहे. आता जे NaDH2 तयार झालेले आहेत आणि जे FADH2 तयार झालेले आहेत पूर्ण ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकलमध्ये, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टममध्ये काय होतं? त्यांच्यापासून म्हणजे एका NaDH2 पासून 3 ATP तयार होतात, ठीक आहे. आणि एका FADH2 पासून 2 ATP तयार होतात. इज दॅट क्लिअर है ना. सो बेसिकली तुमच्या पूर्ण ग्लुकोज मॉलिक्यूलमधून खूप सारे ATP तयार होतात, ठीक आहे ना. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. सो ही मेन कन्सेप्ट आहे सेल्युलर एरोबिक रेस्पिरेशनचा. 3 प्रोसेस तुम्हाला लक्षात ठेवायच्या: ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन्स, ठीक आहे ना. इज दॅट क्लिअर? सो याच्यामध्ये कन्सेप्ट काय की तुम्हाला ग्लायकोलिसिसमध्ये काही NaDH2 ATP मिळतात, क्रेब सायकलमध्ये काही NaDH2 ATP FADH2 मिळतात आणि ATP सुद्धा मिळतात. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनमध्ये काय होतं? एका NaDH2 पासून 3 ATP तयार होतात आणि एका FADH2 पासून 2 ATP तयार होतात, ठीक आहे. इज दॅट क्लिअर? सो लेट्स सी. आता हे NaDH2 आणि FADH2 म्हणजे काय हे तुम्हाला कळायला पाहिजे. सो बेसिकली हे त्याचा लॉंग फॉर्म आहे, ठीक आहे. तुम्हाला हा लक्षात राहिला तर चांगली गोष्ट आहे, नाही लक्षात राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण प्रयत्न करा की समोर जर तुम्हाला हे लक्षात राहील. सो काय NaDH2चा लॉंग फॉर्म काय? निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, ठीक आहे. सो निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड म्हणजे काय? NaDH2. आणि FADH2चा काय? फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, ठीक आहे ना. बोथ एन्झाइम्स आर फॉर्म्ड इन सेल्स अँड यूज्ड इन सेल्युलर रेस्पिरेशन. हे दोन्ही एन्झाइम्स आहेत ते कुठे तयार होतात? ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकलमध्ये तयार होतात आणि ते ATPमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनमध्ये गेल्यानंतर त्यांच्यापासून ATP जनरेट होतो. सो आता हे ATP एक्झॅक्टली काय आहे ते आपण बघूया, ठीक आहे. सो दिस इज अ मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ ATP. सो ॲडोनोसिन ट्रायफॉस्फेट मॅटर. सो दिस इज अ ॲडेनिन मॉलिक्यूल, ठीक आहे. डिटेलमध्ये जात नाही, डिटेलमध्ये ॲडेनिन मॉलिक्यूल 12च्या बायोलॉजीमध्ये आहे तुम्हाला, ठीक आहे. ज्यावेळेस 12thला येऊ तुम्ही त्यावेळेस तुम्हाला एक्सप्लेन करण्यात येईल. रायबोसोम्स पण डिटेलमध्ये इथं नाही आहे, जस्ट सिम्पल पेंटोज शुगर त्यांनी दिलेली आहे. आणि फॉस्फेट मॉलिक्यूल 3 फॉस्फेट
ठीक आहे ना. सो बेसिकली ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटमध्ये काय आहे, ॲडेनिन प्लस रायबोज प्लस 3 फॉस्फेट बॉन्ड. ठीक आहे. सो हा जो मॉलिक्यूल असतो त्याच्यामध्ये हे जे थर्ड बॉन्ड असतो फॉस्फेटचा, सो ही जवळपास 7.3 किलो कॅलरीच्या आसपास एनर्जी गेन केलेली असते याने. आणि ज्यावेळेस हा बॉन्ड तुटतो है ना, म्हणजे ATPचं कन्वर्जन तुम्हाला ADP प्लस IP मध्ये मिळतं, त्यावेळेस तुम्हाला एनर्जी मिळते. म्हणजे बॉन्ड तुटल्यानंतर एनर्जी मिळते. आणि ATP तयार होणं म्हणजे काय, ADP म्हणजे ही रिव्हर्स रिॲक्शन होत असते, ADP प्लस IP. मग ह्याला एनर्जी रिक्वायर्ड लागते, ही एनर्जी NADH2 प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. आणि ती एनर्जीनं तुम्हाला काय होतो, हाय एनर्जी मॉलिक्यूल भेटतो. आणि जसं की हा ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे हा एनर्जीचा आपण उपयोग करतो आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज, म्हणजे बोलण्यासाठी, फिरण्यासाठी, वागण्यासाठी, गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी. कोणत्याही ह्युमन ॲक्टिव्हिटीमध्ये जर तुम्ही कोणतीही ॲक्टिव्हिटी करताय तर त्याच्यासाठी तुम्हाला एनर्जी लागते. आणि त्या एनर्जीसाठी ATP मॉलिक्यूलची एनर्जी आपण युटिलाइज करतो. ATP मॉलिक्यूल रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. सो बेसिक काय, सेल्युलर रेस्पिरेशनचं एकच एम असतं, सम ऑर अदर फॉर्मेशन ऑफ ATP. कारण की ATP तयार झाले आपल्या बॉडीमध्ये एनर्जी भेटेल. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. असं लेट्स सी व्हॉट इज प्रेझेंट इन नेक्स्ट स्लाइड. सो दिस इज अ सेकंड टाइप, anaerobic respiration. ओके. सो anaerobic respiration काय कन्सेप्ट आहे, एरोबिक नाही आहे ते. ठीक आहे ना. एरोबिक काय होतं, विथ ऑक्सिजन. सो कधी कधी कन्सेप्ट काय होतं ना, की आपल्या बॉडीमध्ये आपण सहसा ऑक्सिजनचा इंटेक घेतो. तो ऑक्सिजनच्या मदतीनं जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन आहे ना, जिथं NADH2 पासून आपल्याला ATP मिळतात, तर तिथं ऑक्सिजन काय करतात, प्रोटॉन कॅरियरचा रोल प्ले करतात. म्हणजे जे NADH2 पासून जे हायड्रोजन रिलीफ होतात ते गेन करायचं काम करतात तिथं. ठीक आहे ना. सो काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतात, ऑक्सिजनचा यूजच करत नाहीत ATP जनरेशनमध्ये. ठीक आहे. इज दॅट क्लिअर? सो बेसिकली ते काय करतात, मग दुसऱ्या कोणत्याही मॉलिक्यूलचा उपयोग करतात किंवा ॲनारोबिक रेस्पिरेशनला अप्रोच करतात. त्यालाच फर्मेंटेशन प्रोसेस म्हणतात. ठीक आहे ना. ठीक आहे ना. सो ॲनारोबिक रेस्पिरेशन कधी कधी काय होतं, ह्युमन बिईंग्स किंवा काही काही प्लांट्स काय करतात, जर समजा आसपास एन्व्हायरमेंटमध्ये ऑक्सिजन अवेलेबल नसेल, सो विदाऊट ऑक्सिजन ते काय करतात, ATPचं जनरेशन करतात. बेसिकली हिली एरियामध्ये कधी कधी असं होतं, माउंटेन्स क्लाइंब करताना वगैरे तिथं जसं जसं आपण हाईटवर जातो तसं ऑक्सिजनची लेवल काय होते, कमी होते. सो बेसिकली त्या लेवलला ज्यावेळेस ऑक्सिजन लेवल कमी झालेली आहे त्यावेळेस काय केलं जातं, ॲनारोबिक रेस्पिरेशन बॉडीमध्ये कॅरीड आउट केलं जातं आणि लॅक्टिक ॲसिड फॉर्मेशन होतं. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय आहे, ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये तुम्हाला तर माहिती आहे, एरोबिक रेस्पिरेशनमध्ये 3 प्रोसेस असतात. एक असते ग्लायकोलिसिस, एक असते क्रेब्स सायकल, एक असते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. सो ऑक्सिजनचा उपयोग तर ना की ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये होतो ना की क्रेब्स सायकलमध्ये, त्याचा उपयोग फक्त इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टममध्ये होतो. ठीक आहे ना. सो ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये पहिली जी स्टेप असते ग्लायकोलिसिस, ती तर सेम असते. सो तुम्हाला माहिती आहे की पहिल्या ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून जवळपास 2 ATP मिळतात. ठीक आहे. आणि 2 NADH2 मिळतात आणि तुम्हाला पायरिक ॲसिड मिळतात. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. 2 मॉलिक्यूल ऑफ पायरिक ॲसिड मिळतात. आता ही ग्लुकोजपासून पायरिक ॲसिड तयार होणं आणि 2 NADH2 तयार होणं ते तर नॉर्मल गोष्ट आहे. इथं तुम्हाला 2 ATP मिळाले ॲलोबिक. हे पहिलं ग्लायकोलिसिसचं स्टेप कॅरीड होते. पण दुसरी जी क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टम असते ती काही ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये फॉलो होत नाही. तर दुसरी स्टेज असते सरळ फर्मेंटेशन है ना. आणि सिम्पल 3 टाईपचं फर्मेंटेशन असते. पहिलं इथं आहे फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. ठीक आहे. अल्कोहोलचं फॉर्मेशन कुठं होतं, बेसिकली प्लांट्स ज्यावेळेस ॲनारोबिक रेस्पिरेशनला जातात त्यावेळेस त्यांचं जे फर्मेंटेशन प्रोसेस असते ती त्याच्यामधून काय होतं की पायरिक ॲसिडचं 3 कार्बन कंटेनिंग मॉलिक्यूल आहे, त्याच्यापासून काय होतं, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. ठीक आहे. आणि काय होतं, अल्कोहोल तयार होतं. ठीक आहे. आणि जर ह्युमन बिईंग्स किंवा ॲनिमलनं जर समजा फर्मेंटेशन केलं त्यांच्यापासून पायरिक ॲसिडपासून त्यांना लॅक्टिक ॲसिड मिळतं. आणि किंवा कधी कधी आपण फर्मेंटेशन आर्टिफिशियली सुद्धा करतो. ठीक आहे ना. म्हणजे आंबवणं होतं बेसिकली आपण प्रोसेस त्याला. ठीक आहे ना. सो त्याच्यामध्ये काय वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात, विनेगर, विटॅमिन्स एक्सेट्रा 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 है ना. इज दॅट क्लिअर? सो ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, ग्लुकोजचं तर विघटन होतं, बेसिकली ग्लुकोजचं तर लायसिस होतं है ना, ब्रेकडाऊन होतं. पण त्याच्यामधून आपल्याला फक्त काय होतं, 2च ATP मिळतात.
सो ॲनारोबिक सेल्युलर रेस्पिरेशन ही काही तेवढी भारी प्रोसेस नाही, कारण की त्याच्यातून आपल्याला फक्त 2 ATP मिळतात. पण जवळपास जर तुम्ही एरोबिक रेस्पिरेशन जवळ 38च्या आसपास ATP तुम्हाला मिळतात, है ना, कारण की तिथे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन आहे. तर इथं NADH2 तर तयार होतात, परंतु इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन नसल्यामुळं इथं ATP मिळत नाहीत. आणि एनर्जीचा प्रायमरी जो सोर्स असतो तो असतो ग्लुकोज, आणि ग्लुकोज हा कोणत्या कॅटेगरीमध्ये होतो? कार्बोहायड्रेट्सच्या कॅटेगरीमध्ये होतो. ठीक आहे ना, एक्झॅक्टली. सो आता लक्ष द्या, जो नेक्स्ट पॉइंट आहे आपला, ठीक आहे, तो आहे, ओके बॅटरी कमी आहे, ओके काय सॉरी थोडी बॅटरी कमी आहे लॅपटॉपची, लेट्स गो, लवकर संपवतो मी थोडं. आता ग्लुकोजपासून नॉर्मल वेमध्ये आपण ATP जनरेट करतो, किंवा म्हणजे एरोबिक किंवा अनएरोबिक रेस्पिरेशनला जातो, परंतु ते तर कार्बोहायड्रेट्सचा पार्ट आहे, त्याच्यापासून तर आपण नॉर्मली घेतो. ठीक आहे, कार्बोहायड्रेट्स स्मॉलेस्ट युनिट म्हणजे ग्लुकोज असतो. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या बॉडीमध्ये काही बायोमॉलिक्युल्स आहेत, जसे की प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, विटॅमिन्स आहेत. इज दॅट क्लिअर? सो प्रोटीन्स, फॅट, विटॅमिन्स हे जे कन्सेप्ट आहेत, ठीक आहे ना, सो हे आपल्या बॉडीमध्ये डिफरंट टाईपच्या गोष्टी कॅरीड आउट करतात. जसं की प्रोटीन्सला आपण बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे मेजॉरिटी जे आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स आहेत ते सगळे प्रोटीन्सपासून बनले असतात. फॉर एक्झाम्पल एन्झाईम्स, है ना, हार्मोन्स, है ना, किंवा आपल्या बॉडीमध्ये आपले नेल्स आहेत, हेअर्स आहेत, एक्सटर्नल आपलं प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे, लेयर्स आहे, इम्युनिटी आहे बॉडीतली, है ना, हे सगळ्याचे सगळं, किंवा अँटीबॉडीज आहेत, हे सगळ्याचे सगळे काय प्रोटीन इन नेचर्स असतात. आणि प्रोटीन्स कशापासून बनलेले असतात? खूप सारे अमिनो ॲसिड ज्यावेळेस एकमेकांना अटॅच होतात त्यावेळेस प्रोटीन्स मिळतात, है ना. आपण ऑलरेडी हेरिडिटी चॅप्टरमध्ये शिकलो की प्रोटीन्स कसे तयार होतात, त्याच्याविषयी मी डिटेल तुम्ही बघितलं, तुम्ही हेरिडिटीचा पार्ट 1 पार्ट 2 जे काय आहे ते पाहून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन्सबद्दल डिटेल येईल. सो ज्या वेळेस तुमच्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेटची डिफिशियन्सी, त्यावेळेस तुमची बॉडी काय करते? प्रोटीनचा गेन करते. सेकंड आहे फॅट, जे पण आपण ऑइल कन्झ्युम करतो, है ना, ऑइली सबस्टन्स कन्झ्युम करतो, तर त्याचं कन्व्हर्जन बॉडीमध्ये फॅटमध्ये होतं. ठीक आहे. सो आपल्या बॉडीमध्ये ॲडिपोज टिश्यू म्हणून असतात, जे की 9thमध्ये तुम्ही शिकलेलं असाल. आपल्या बॉडीच्या डिफरंट टिश्यूज असतात, इपिथेलियल टिश्यू किंवा आपल्या नर्वस टिश्यू, है ना. तर त्याच्यामध्ये फॅट्स एक ॲडिपोज टिश्यू नावाचे कनेक्टिव्ह टिश्यूमधला एक टाईप आहे. सो त्याच्यामध्ये काय असतं की ग्लोब्युलच्या फॉर्ममध्ये तयार होतात. सो कधी चरबी वाढते ना कधी कधी, है ना. सो ज्यावेळेस आपण फास्टिंगला वगैरे असतो, ज्यावेळेस आपल्याजवळ कार्बोहायड्रेटची डिफिशियन्सी आहे, त्यावेळेस हे फॅट्स युटिलाइज केले जातात. आणि त्याच्यानंतर विटॅमिन्स वगैरे. ठीक आहे. आता विटॅमिन्सबद्दल इथं काय लिहिलेलं आहे की विटॅमिन्स लाईक रायबोफ्लाविन, जे की विटॅमिन B12 आहे, अँड निकोटिनामाइड. ठीक आहे. विटॅमिन त्यालाच विटॅमिन B5 म्हणतात. रिस्पेक्टिव्हली आर नेसेसरी फॉर द प्रोडक्शन्स, देअर प्रोडक्शन्स. कुणाचे प्रोडक्शन तुम्हाला आठवते? आपलं NADH2 आणि FADH2च्या प्रोडक्शनसाठी. सो आपल्या बॉडीमध्ये हे विटॅमिन्सची रिक्वायरमेंट खूप जास्त आहे. तुम्हाला माहिती असेल की विटॅमिन्सचे खूप सारे टाईप्स आहेत, A, B, C, D हे विटॅमिन्स असतात. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये B आणि C विटॅमिन हे जे असतात ना, वॉटर सोल्युबल असतात, है ना. वॉटर सोल्युबल, आणि वॉटर सोल्युबल असल्यामुळे ते काय होतात, बॉडीतून इझिली काय होतात, रिमूव्ह होतात. सो तर आपल्याला ह्या B आणि C विटॅमिनला डेली कन्झम्पशनची आवश्यकता असते, है ना. का? कारण की ते युरिन फॉर थ्रू काय होतात, आपल्या बॉडीमधून निघून जातात. बाकीचे जे विटॅमिन आहेत ते फॅट सोल्युबल आहेत. ते एकदा कन्झ्युम केले की ते आपल्या बॉडीमध्ये कुठेतरी फॅटमध्ये डिझॉल्व्ह नाही का आपल्या बॉडीमध्ये तशीच रिटेन राहतात. ठीक आहे ना. सो ते काय म्हणजे इसेन्शियल आहेत, पण त्यांना नॉन इसेन्शियलमध्ये का मोडलं जातं, कारण की ते आपल्या बॉडीमध्ये तसे रिटेन राहतात, त्यांना रोज घेण्याची आवश्यकता. पण जे B विटॅमिन आहे आणि जे C विटॅमिन आहे, जे की वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत, तर त्या बॉडीमध्ये आपल्याला डेली कन्झम्पशनमध्ये ते घ्यावे लागतात. ठीक आहे. सो इथं आपला जो फर्स्ट पार्ट आहे तो आपला इथं कव्हर झालेला आहे. दिस इज अ होल अबाउट द रेस्पिरेशन्स. ठीक आहे. इज दॅट क्लिअर? सो हा एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. हे ॲनारोबिक रेस्पिरेशन सिम्पल आहे, तुम्ही ह्याला वर्कआउट करून घ्या. ATP विषयी थोडंसं समजून घ्या, NADH2, आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर 3 गोष्टी लक्षात ठेवा, ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. आणि थोडंसं ट्रिकी आहे, मी थोडंसं फास्टमध्ये कव्हर केलेलं आहे. ठीक आहे.
परंतु तुम्हाला ह्याच्यामध्ये डाऊट्स असते ना, प्लीज मला कॉल करा. माझा नंबर तुम्हाला माहिती आहे हां, काय 9325575747. ठीक आहे, चला. सो बॅटरी इज लो, सो थँक यू व्हेरी मच. बी ट्यून विथ अस अँड प्लीज कमेंट्स इफ यू हॅव सम डाउट्स. ठीक आहे, चलो बाय. हरे कृष्ण.